नमस्कार. सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये अशी अनेक पदं आहेत ज्यांच्या कामाबद्दल आपल्याला फारसं काही माहीत नसतं. तर आज आपण अशाच एका अत्यंत महत्त्वाच्या पदाबद्दल म्हणजे पुरुष आरोग्य सहाय्यकाच्या अधिकृत कर्तव्यांबद्दल बोलणार आहोत, आणि तेही थेट सरकारी दस्तऐवजाच्या आधारे. आणि हो, आपण जी काही माहिती पाहणार आहोत ती महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा विभागाने जारी केलेल्या या अधिकृत कार्यसूचीवर म्हणजे जॉब चार्टवर आधारित आहे. त्यामुळे ही माहिती 100% खरी आणि विश्वसनीय आहे. चला तर मग या कामाच्या जबाबदाऱ्या आणखी खोलात जाऊन समजून घेऊया. या पदाच्या कामाची व्याप्ती खरंच खूप मोठी आहे. आपण त्यांच्या कामाचे 5 मुख्य भाग पाहणार आहोत: नेतृत्व आणि मार्गदर्शन, संसाधनं आणि संपर्क, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी, कुटुंब आणि समुदाय आरोग्य, आणि सगळ्यात शेवटी अहवाल व नोंदी सांभाळण्याचं महत्त्वाचं काम. चला तर कामाच्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. आरोग्य सहाय्यकाची भूमिका ही फक्त एकट्याने काम करण्याची नाहीये, तर एका संपूर्ण टीमचं नेतृत्व करण्याची आहे. असं समजा की ते आरोग्य सेवेचे ऑन फील्ड मॅनेजर असतात. म्हणजे बघा, ते त्यांच्या कार्यक्षेत्रातल्या पुरुष आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामावर लक्ष ठेवतात. त्यांना त्यांचं काम आणखी चांगल्या प्रकारे कसं करता येईल ह्याबद्दल मदत करतात. इतकंच नाही तर ते स्त्री आरोग्य सहाय्यकांच्या कामाचाही आढावा घेतात आणि टीमसोबत नियमितपणे मासिक बैठका घेऊन कामाचं नियोजन करतात. एका अर्थाने ते टीमसाठी मार्गदर्शक आणि मेंटॉर दोन्हीची भूमिका बजावतात. आता बघा, एक चांगली टीम असून भागत नाही. त्यांच्या हातात काम करण्यासाठी योग्य साधनंही हवीत. आरोग्य सेवा देण्यासाठी योग्य साधन सामुग्री आणि औषधं लागतातच. चला पाहूया आरोग्य सहाय्यक या संसाधनांचं व्यवस्थापन आणि संपर्क कसा साधतात. आता हे चक्र कसं चालतं ते बघा. पहिली पायरी आहे तपासणी. त्यांच्याकडे कोणती औषधं आणि साधनं उपलब्ध आहेत याचा ते आढावा घेतात. त्यानंतर दुसरी पायरी आहे मागणी. जे काही कमी आहे त्याची ते मागणी नोंदवतात. आणि शेवटी तिसऱ्या पायरीवर येतो पुरवठा. तो नवीन साठा मिळवून ते आपल्या टीममधल्या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवतात. या साध्या सोप्या प्रक्रियेमुळे गाव पातळीवरची आरोग्य सेवा कधीही थांबत नाही. पण त्यांचं काम फक्त साहित्यापुरतं मर्यादित नाही. ते इतर आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत गट बैठका आयोजित करतात, जेणेकरून सगळे मिळून जास्त प्रभावीपणे काम करू शकतील. एवढंच काय, प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या बैठकांमध्ये ते वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही मदत करतात. म्हणजे समन्वय साधणं हा त्यांच्या कामाचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. बरं, टीम तयार आहे, त्यांच्याकडे साधनंही आहेत. आता पुढचं मोठं काम सुरू होतं. आरोग्य सहाय्यकाचं काम फक्त स्थानिक पातळीपुरतं मर्यादित नाही, तर ते राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांना प्रत्यक्ष जमिनीवर उतरवण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम करतात. खरं सांगायचं तर सरकारच्या मोठ्या आरोग्य योजना ज्या लोकांपर्यंत पोहोचतात ना, त्याचं खूप मोठं श्रेय या आरोग्य सहाय्यकांसारख्या कर्मचाऱ्यांना जातं. तेच या योजनांच्या अंमलबजावणीचा कणा आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. उदाहरणार्थ, राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रम घेऊया. यामध्ये ताप आलेल्या रुग्णांचा सर्व्हे व्यवस्थित होतोय की नाही हे ते पाहतात. रक्ताचे नमुने गोळा करून ते तपासणीसाठी पाठवले जात आहेत याची खात्री करतात आणि रुग्णांना योग्य उपचार मिळण्यासोबतच परिसरात कीटकनाशक फवारणीवरही त्यांचं लक्ष असतं. क्षयरोगाच्या बाबतीतही त्यांची भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. आजाराची लक्षणं असलेल्या लोकांना शोधून काढणं, त्यांच्या थुंकीचे नमुने तपासणीसाठी पाठवणं आणि ज्यांना क्षयरोग झाला आहे त्यांच्या उपचारांवर पूर्णपणे देखरेख ठेवणं, ही सगळी कामं ते करतात. आणि असंच काहीसं कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमातही पाहायला मिळतं. सर्वेक्षण करून संशयित रुग्ण शोधणं, रुग्णांना नियमित उपचार मिळतायत की नाही हे तपासणं आणि इतर कर्मचाऱ्यांनी गोळा केलेल्या नमुन्यांची पडताळणी करणं. यावरून हे अगदी स्पष्ट होतं की प्रत्येक राष्ट्रीय कार्यक्रमात त्यांची भूमिका किती कळीची आहे. आत्तापर्यंत आपण व्यवस्थापन आणि राष्ट्रीय कार्यक्रमांबद्दल बोललो, पण आरोग्य सहाय्यकाचं काम थेट कुटुंबांशी आणि संपूर्ण समाजाशी जोडलेलं आहे. चला पाहूया ते या स्तरावर नक्की काय करतात. मग एक प्रश्न मनात येतो की हे आरोग्य सहाय्यक नक्की कोणत्या मार्गांनी समाजात प्रत्यक्ष काम करतात? कारण त्यांचं काम फक्त कार्यालयापुरतं मर्यादित नाही हे तर नक्की. याचं उत्तर इथे आहे. ते शाळांमध्ये जाऊन मुलांची आरोग्य तपासणी करतात आणि त्यांना आरोग्याविषयी महत्त्वाची माहिती देतात. समाजामध्ये स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता याबद्दल जागरूकता निर्माण करतात आणि कुटुंब नियोजनासाठी लोकांना योग्य मार्गदर्शनही करतात. आरोग्य सेवेमध्ये केलेलं प्रत्येक काम तेव्हाच यशस्वी ठरतं जेव्हा त्याची अचूक नोंद ठेवली जाते. आता आपण आरोग्य सहाय्यकाच्या शेवटच्या पण अत्यंत महत्त्वाच्या जबाबदारीकडे आलो आहोत: अहवाल आणि नोंदी सांभाळणं. हे काम खूपच महत्त्वाचं आहे.
कारण यातूनच सार्वजनिक आरोग्याची खरी स्थिती काय आहे हे समजतं. ते सर्व आवश्यक नोंदी ठेवतात, आपल्या टीमकडून आलेले रिपोर्ट एकत्र करतात आणि महिन्याच्या शेवटी एक एकत्रित अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्याला सादर करतात. इतकंच नाही तर परिसरात होणाऱ्या प्रत्येक जन्ममृत्यूच्या नोंदींवरही त्यांचं लक्ष असतं, कारण याच माहितीच्या आधारावर भविष्यातल्या आरोग्य योजनांची दिशा ठरवली जाते. या सगळ्या जबाबदाऱ्या पाहिल्यावर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. आरोग्य सहाय्यक हे गाव पातळीवरचा समुदाय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्यातला एक अत्यंत महत्त्वाचा दुवा आहेत. ते केवळ कर्मचारी नाहीत, तर आपल्या आरोग्य व्यवस्थेचा खऱ्या अर्थाने आधारस्तंभ आहेत. तर आजच्या या माहितीनंतर आपण यावर नक्कीच विचार करू शकतो की एक आरोग्य सहाय्यक जो इतक्या वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करतो, त्याचा आपल्या समाजाच्या आरोग्यावर खरोखर किती मोठा आणि सकारात्मक प्रभाव पडत असेल.